नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण लवकरच बघणार आहोत की आता इथे अर्जुन आणि सायली एकमेकांना भेटण्यासाठी आतुर असतात आणि आता अर्जुन मात्र गाडी चालवत असतो तेव्हाही त्याला सगळे पहिलेचेच भास होत असतात की सायली आपल्या आयुष्यामध्ये कशी आली होती. त्यानंतर इकडे मात्र प्रिया आणि अस्मिता दोघेही त्या फाईलचा विचार करत असतात. तेव्हा मात्र आता ते खोटं प्रेम बाहेर काढण्याची वेळ आली आहे असं प्रिया म्हणू लागते. इकडे अस्मिता म्हणते, अगं पण आपण ते शोधणार तरी कसं? त्यावर दोघींची चर्चा सुरू असते. ती म्हणते, मला माहिती आहे त्यांचं लग्न खरं आहे, पण आता त्या सायलीला मला घरातनं बाहेर काढायचे आहे, म्हणून मी तुला साथ देईल. इकडे मात्र आता प्रिया मनाशी म्हणते की काही झालं तरी सुद्धा मला हे पेपर आज भेटलेच पाहिजे आणि आजच मला त्यांना हे मोठं सरप्राईज द्यायचं आहे. असं म्हणून त्या दोघीजणी त्यांची रूम चेक करण्यासाठी आता तिथनं बाहेर पडतात आणि त्या ठरवतात की काही झालं तरी आज हे पेपर आपल्याला शोधून काढायचे. त्यानंतर मात्र आता अस्मिताही तयार होते आणि आता प्रिया मनाशी म्हणते की आज मात्र तुमच्यासाठी खास गिफ्ट मी घेऊन आलेली आहे. ते बघून तुम्हाला फारच आनंद होईल. दुसरीकडे मात्र कॅफेमध्ये असलेल्या सायलीला सुद्धा आता अर्जुन बरोबर जे काही क्षण घालवले असतात पहिल्या भेटीपासूनचे सगळे तिला आठवू लागतात आणि त्याचाच विचार करून ती तिथे बसल्या बसल्या लाजूही लागते. इकडे मात्र दोघांची पहिली भेट, त्याचबरोबर प्रत्येक वेळेस त्यांचं अगदी अचानकपणे एकमेकांसमोर येणं हे सगळं तिला आठवत असतं. दुसरीकडे मात्र अर्जुन सायलीच्या रूममध्ये दोघीही जणींनी फायलींचा खूप पसारा घातलेला असतो आणि इकडे आता अस्मिता म्हणू लागते, पण तू हे मला आवरू लागशील ना, नाहीतर खूप पसारा झाला आहे. तेव्हा आता प्रिया मनाशी म्हणते, इथं माझं काय चाललं आहे आणि या मूर्ख अस्मिताचं काय चाललेलं आहे. दुसरीकडे मात्र आता सायली कॅफेमध्ये अर्जुनची वाटच बघत असते आणि आता अर्जुन सुद्धा कॅफेमध्ये पोहोचलेला असतो. तोही खूप खुश असतो. सायलीच्या हातामध्ये चाफ्याची फुलं असतात आणि इकडे अर्जुनच्या हातामध्ये तिला प्रपोज करण्यासाठी अंगठी असते. त्यानंतर मात्र दोघेही आपल्या मनातलं सांगण्यासाठी खूपच आतुर असतात. इकडे अर्जुन मात्र कॅफेमध्ये पोहोचलेला असतो आणि आता तो सायलीच्या जवळ जाण्यासाठी तिचा टेबल शोधू लागतो. इतक्यातच सायली सुद्धा चाफ्याच्या फुलांची वास घेत असते. त्यामुळे तिथे अर्जुन येतो आणि आता अर्जुनला सायली समोर बसलेली दिसते. त्यामुळे तो तिथे जाऊन पोहोचतो आणि आता तिला आवाज देतो. तेवढ्यात मात्र आता सायलीचंही लक्ष अर्जुनकडे जातं आणि अर्जुन मात्र तिला हाय बोलण्यासाठी हात पुढे करतो, तर मात्र तीही उठून उभी राहते. तर तेवढ्यात तो खाली बसतो. असं 1-2 वेळा त्यांच्याकडनं होतं. जेव्हा तो उठतो ती खाली बसते. त्यामुळे आता अर्जुन म्हणतो, "एक मिनिटं तुम्ही बसा आधी खाली, मग मीही बसतो." त्यामुळे दोघेही खाली बसतात. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की छान कॅफे निवडला आहे तुम्ही, अगदी शांतता आहे इथे. तर तेव्हा सायली म्हणते, हो ना, म्हणजे गर्दीच्या ठिकाणी गेलो असतो तर आपल्याला शांतपणे बोलता आलं नसतं ना, त्यामुळे हा कॅफे निवडला. इकडे आता अर्जुन म्हणतो, तुम्ही फारच छान काम केलं, अगदी मस्तच कॅफे निवडलेला आहे, बरोबर बोलता आहे तुम्ही. तर आता तो म्हणतो, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर ती म्हणते, मला सुद्धा बोलायचं आहे. मग तो म्हणतो, मग तुम्ही आधी बोला. पण सायली म्हणते, नाही सर, तुम्हीच आधी बोला. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही फार छान दिसता आहे. आणि असं म्हणून आता सायली सुद्धा म्हणू लागते की तुम्ही सुद्धा आज फार छान दिसता आहे. त्यानंतर दोघेही एकमेकांचं कौतुक करू लागतात आणि आता अर्जुन म्हणतो, सांगू का खरंच मला काय बोलायचं आहे? तर सायली म्हणते, सांगा ना. इकडे आता अर्जुन पुन्हा तिला विचारतो, खरंच सांगू ना? तर सायली खाली मान घालून लाजत असते आणि बोलत असते, सांगा ना प्लीज. त्यानंतर आता अर्जुन उठून उभा राहतो आणि तो म्हणतो की आज मी माझ्या मनातलं तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी मात्र आता सायली सुद्धा तयारच असते, कारण तिलाही आज तिच्या मनातलं अर्जुनला सांगायचं असतं. अर्जुन मात्र इथे उठून उभा राहून आता त्याच्या मनातलं सांगण्याच्या तयारीत असतो. तेवढ्यात तो उठला म्हणून आता सायलीसुद्धा उठून उभी राहते. तो आय बोलू लागतो आणि आय बोलल्यावर पुढचा शब्द बोलण्याआधीच त्याचा फोन वाजू लागतो. त्यामुळे सायली म्हणते, तुमचा फोन घ्या. तो म्हणतो, जाऊ द्या, ते एवढं महत्त्वाचं नाही तरी पण ती म्हणते, हो, बोलालच मला जे काही बोलायचं आहे ते, पण आधी फोन घ्या. तेव्हा मात्र आता अर्जुन फोन उचलतो आणि विचारतो, काय झालं मम्मा? तर इकडे कल्पना फोनवरनं खूप रागात बोलत असते, जिथं असशील तिथे आत्ताच्या आत्ता घरी ये. तेव्हा तो म्हणतो, झालंय काय? पण आता कल्पना म्हणते, आणि एकटा नाही, दोघे जण लगेच ताबडतोब घरी या, आणि असं म्हणून ती फोन ठेवून देते. इकडे अर्जुनलाही कळत नाही की असं का बोलली मम्मा? तर तेव्हा सायली विचारते, काय म्हणाल्या आई? तर अर्जुन सांगू लागतो, आत्ताच्या आत्ता घरी या म्हटली आणि काही सांगितलं पण नाही. तिचा
सूर पण वेगळाच होता आणि हे ऐकून आता सायलीला सुद्धा टेन्शन येतं की पूर्ण आजीला वगैरे तर काही झालं नसेल ना, म्हणून ते धावतच तिथनं निघता आणि घरी जाण्यासाठी निघता. आता मात्र दोघांकडे काही पर्याय नसतो म्हणून त्यांच्या मनातलं न सांगता ते तिथूनच आता पूर्ण आजीच्या काळजीने तिथून घरी जाण्यासाठी निघतात. इकडे मात्र सायलीच्या हातातली चाफ्याची फुले तिथेच पडतात आणि आता त्याच्यावर सगळी जण पाय देऊन पुढे जातात आणि आता अर्जुनच्या मनातच राहतं आणि सायलीच्या मनातलं सुद्धा सायलीच्याच मनामध्ये राहून जातं. इकडे मात्र दोघेही पळस सुटता आणि घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल या मनाने त्यांच्या बाकीचा विचार काही डोक्यात येत नाही. ते कुठल्या गोष्टीसाठी इथं आले होते ते सगळं विसरतात आणि घराच्या दिशेने धाव घेतात. दुसरीकडे मात्र कल्पना खूपच रागामध्ये आता अर्जुन आणि सायलीची वाट बघत असते आणि घरातले सगळेजण खूपच काळजीत असतात आणि आता काय होणार आहे हे कळत नाही. मधुभाऊंना सुद्धा आता फार टेन्शन आलेलं असतं आणि सगळेच जण खूप रागात असतात. परंतु प्रिया आणि अस्मिता मात्र खूप खुश असतात. इकडे चैतन्यालाही आता टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे तोही एका जागेवर शांत उभा राहिलेला असतो. तेवढ्यातच आता बाहेर अर्जुन आणि सायलीची गाडी येते आणि दोघेही गाडीतनं उतरतात आणि पळतच आता घराच्या दिशेने जातात. कारण त्यांना असं वाटतं घरामध्ये नक्कीच काहीतरी इमर्जन्सी आहे म्हणून ते जोरात पळत जातात. तेव्हा मात्र आता जेव्हा ते दरवाजापर्यंत पोहोचतात तेव्हा ते घरातल्यांच्या चेहऱ्याकडे बघतात. मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यामध्ये पाणी असतं. हे बघून आता अर्जुन सायलीला नक्की काय प्रकार आहे हे काहीच कळत नाही. फक्त प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र हसू असतं. त्यामुळे त्यांच्या काही लक्षात येत नाही की नक्की झालंय तरी काय. म्हणून ते प्रत्येकाचा चेहरा बघू लागतात. परंतु सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती राग असतो आणि डोळ्यामध्ये पाणी सुद्धा असतं. त्यामुळे आता काय चाललं आहे हे कळत नाही. इतक्यात मात्र आता घरच्यांना सगळ्यांना बघितल्यावर त्यांना फार टेन्शन येतं. कारण असं वातावरण त्यांच्या घरात कधीच निर्माण झालेलं नसतं. तेवढ्यात मात्र आता कल्पना हळूहळू पुढे येते आणि आता ती विचारू लागते अर्जुनला, "काय रे अर्जुन, तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ना?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "हो आहे ना." आणि आता हे ऐकताच मात्र ती जोरातच चिडते आणि समोर जाते आणि अर्जुनच्या सणकण कानाखाली वाजून देते आणि हे बघून मात्र आता सायली तोंडावर हात ठेवते आणि पुढे "आई" असं म्हणून ती बोलते. तेवढ्यातच कल्पना म्हणते की "तू मध्ये बोलायचं नाही आणि असंही बाहेरच्या लोकांबरोबर मी काही बोलत नाही. अरे ही तर माझी कधीच नव्हती. पण तू तू माझ्याशी एवढं खोटं बोलला." तेव्हा मात्र आता अर्जुनच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो कल्पनाला विचारतो, "नक्की झालंय काय? तू काय बोलते आहे मला काहीच कळत नाही." तेव्हा आता कल्पना लगेचच त्यांच्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर जोरातच उडवते आणि म्हणते की "हे तुमच्या खोट्या लग्नाचे पेपर आहे आणि तुमचं लग्न आणि प्रेम दोन्हीही खोटं आहे." आता हे कळल्यावर मात्र दोघांनाही प्रचंड धक्का बसतो. आता मात्र कल्पना कोणाचंही काही ऐकून घेत नाही आणि सायलीला मात्र घराबाहेर काढते. तेवढ्यातच मात्र आता सायली घर सोडून जाणार म्हणून अर्जुनही तिच्या पाठोपाठ तिच्यासोबतच जातो आणि इकडे आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे की आता पूर्ण आजी मात्र अर्जुनसाठी सायलीला पुन्हा या घरामध्ये आणण्याचा निर्णय घेते. त्यामुळे आता दोघांचाही स्वीकार करण्याचं ठरवतात. इकडे कल्पनाचा निर्णय पूर्ण आजी पुढे ढकलून सुद्धा आता त्यांचा निर्णय ते ऐकवतात की आता अर्जुन आणि सायली पुन्हा या घरामध्ये येतील आणि अर्जुन सायली मात्र दुसरीकडे राहत असतात. परंतु आता पूर्ण आजीसाठी आता ते पुन्हा घरात येतात आणि इकडे कल्पनाला जरी तो निर्णय मान्य नसला तरी सुद्धा तीही पूर्ण आजीच्या पुढे जात नाही. त्यानंतर आता ते दोघेही पुन्हा घरी येतात आणि आता इकडे सायली मात्र प्रियाला चांगलाच धडा शिकवते. त्यानंतर अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा घरी आल्यावर आता स्वतः पूर्ण आजी त्यांची दोघांची आरती करते आणि त्यांचं स्वागत करते आणि तेव्हाही घरातले सगळेजणच तिथे असतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.